तर नमस्ते, गुड मॉर्निंग फ्रॉम तुळजापूर. आज आम्ही आता तुळजापूरला आहोत. तर हे आमचं सेकंड डे आहे ट्रिपचं. तर आता आम्ही इथं आमच्या रूम पाशी असलेल्या कामत हॉटेलला आलो नाश्त्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही ऑर्डर वगैरे दिलेला आहे. आमची ऑर्डर प्रिपरेशन होत आहे. आणि तर आता आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. तब्बल 1.5 तासानंतर फायनली आम्ही दर्शनच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. तर आता आमचं दर्शन वगैरे अगदी एक नंबर झालंय आणि अगदी वेळेवर झालंय. आता 12:30 वाजलेत आणि आता आम्ही ह्याच्यानंतर आहे की नाही रूमला जाणार आहे. कारण ॲक्च्युली आमचं रूमचं चेकआउट टायमिंग होतं 12. तरी आम्ही त्यांना सांगितलेलो 1 तास इकडे तिकडे होतं, जरा बघून घ्या. आणि आता दर्शन वगैरे करून घेतलो आणि जसं ऊन असल्यामुळे की नाही तर आम्हाला जसं काहीतरी एक थंड पिऊया म्हटलं. तर थंड पिण्यासाठी आहे की नाही आम्ही इथं थांबलो आणि इथं मस्तपैकी लिंबू सोडा ऑर्डर केले. तर आता लिंबू सोडा वगैरे पिऊन आहे की नाही आम्ही नेक्स्ट जाणार रूमकडे जाऊन चेकआउट करून आहे की नाही त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटसाठी जाणार आहे. तर तर फायनली घ्यायचं मी आता तुळजापूरवरून बाहेर निघालोय आणि आता आम्ही अक्कलकोटकडे जात होतो. तर आता जाता म्हटलो आता कसं पण 2:30 वाजले तर आता जेवण वगैरे करून आता पुढे जाऊया म्हटलो. तर जेवण करण्यासाठी आम्ही इटकल गावात थांबलोय. इटकल गावात हॉटेल जगदंबात आम्ही थांबलोय. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. जेवणाचा टेस्टबद्दल सांगायचं म्हटलं तर 10 आउट ऑफ 7 चांगलं होतं जेवण. सर्विस वगैरे पण मस्त होतं. आता आम्ही अक्कलकोटच्या दिशेने चाललोय बघा. आता किती वाजले म्हटलं तर 4 वाजले. तर बहुतेक आम्हाला 1 तासभर लागणार. 5 पर्यंत मी अक्कलकोटला पोहोचणार. फायनली भाई आफ्टर 17 इयर्स अक्कलकोटमध्ये वापस. तर अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि आम्ही सगळं पार्किंग वगैरे पण सगळं करून घेतलं. पार्किंग केल्यावरती आता रूम्स बघून येऊया म्हणून आम्ही रूम्स बघण्यासाठी बाहेर पडलो. तर तिथं भक्त निवास वगैरे बघितलो. एकाकडे बघितलो आम्हाला AC पाहिजे होतं, तर एकाकडे विचारलो AC साठी. तर त्यांनी 2200 रुपये फक्त 2 बेडसाठी सांगितले. तर आम्ही आहेत 9 जण, तर आम्हाला ते परवडत नाही म्हणून आम्ही अनेककडे भक्त निवासाला गेलो. तर तिथं आमच्या बजेटप्रमाणे वगैरे सगळं चांगलं होतं. पण तिथं कसं होतं तिथं आहे ना मिनी हॉल तसं देतो म्हटले. मिनी हॉल 9 जणांसाठी. पण फक्त एवढाच प्रॉब्लेम होता की तिथं वॉशरूम सगळे कॉमन मिळणार.
मग त्याच्यामुळे आम्हाला ते असं नको वाटलं. मग बघूया म्हटलं लॉजिंग तरी मिळतंय का. मग लॉजिंग बघण्यासाठी आम्ही जर असं बाहेर आलो, लॉजिंग वगैरे बघितलो, जरा बाहेर आलो, इकडं तिकडं बघितलो, पण जसं आम्हाला पाहिजे तसं मिळत नव्हतं. पण लास्टला आम्हाला एक लॉज मिळालं, जे आता तुम्ही बघू शकता. आम्ही इथं आहे आता सध्या. तर इथं जसं आम्हाला पाहिजे होतं तसं आम्हाला रूम मिळालं आहे. ते पण AC आणि 9 जण आम्ही सगळे एकाकडेच राहू शकतो आणि फक्त 3000 रुपयामध्ये. तर तुम्हाला आता आम्ही आमचं रूमचं टूर करवतो. तर रूम असा आहे मस्तपैकी. इथं AC आहे, फॅन आहे आणि आम्हाला TV सुद्धा आहे बघण्यासाठी. वायफाय आहे, सगळं आहे इथं. त्यांनी गुड नाईट पण दिलेत. खरंच सांगतो छान दिलेत आणि पूर्ण नियोजन मस्त आहे. तर तुम्ही पण कधी अक्कलकोटला आला तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. मस्त आहे, खरंच मस्त आहे. आम्ही मागे बसणार ग. रूमवरनं फ्रेश होऊन आलो आणि आता इथं रिक्षा घेतलोय. तर ह्या रिक्षातनं आम्ही सगळं पूर्ण अक्कलकोटाचं म्हणजे त्यांनी जिथं काय काय स्वामी समर्थांचं समाधी आणि वगैरे सगळं आम्हाला दाखवतो म्हटले. तर आता आम्ही चाललोय बघा. असे व्हाईट बॉक्सेस प्रत्येककडे ह्याने केलेत, कारण ह्याचं कारण हे आहे की इथं बाळप्पा स्वामींचे पावलं उमललेत. इथं तुम्हाला दिसतंय बघा. तर असे इकडं सगळीकडे असे व्हाईट हे केलेले आहेत. इथं पण आहेत, आत मंदिरात पण आहेत. मला इथं दिसत आहेत हे बघा. इथं सगळ्या आत मंदिरामध्ये पण व्हाईट बॉक्सेस केलेत. जिथं व्हाईट बॉक्स केलेत ना, तिथं त्यांचे पावलं उमटलेत. ते पण कधी ह्या मंदिराचं हे इकडनं रेनोव्हेशन करताना झालं आहे. आता फक्त आम्ही एक स्पॉट कव्हर केलंय, जे की कुठलं होतं, बाळाप्पा मठ. अजून भरपूर आहेत. त्याच्या अगोदर चहा आणि वडापाव करूया म्हणतो. चहाची ऑर्डर देऊन येते. आता वडापाव पार्सल घेण्यासाठी आलो. तर इथं बघू शकता आमचं वडापाव आणि दाबेली दोन्ही पॅकिंग होत आहे. चला, चहा पण रेडी झालेला आहे. चहावाल्यांचा फोन यायला लागला येतो. चला, आमचा चहाचा स्पॉट आलेला आहे. आता रेडी झाला. चहा तरी उद्या थांबा की चहा द्यायला येतं. चहा सोबत मस्त खायचा म्हणे. आम्ही आता वडापाव खात आहे मस्त पैकी, नंतर कडक चाय चहा पण यायला लागलाय. नो वरीज. आमची मावशी काय खाल्लं हो तुम्ही? दाबेली. कशी दाबेली कशी आहे? टेस्ट सांगा. टेस्ट करून सांगा लवकर. वडापाव तू खाऊन सांग कशी आहे. वडापाव टेस्ट करून सांगा. कसं आहे? एक नंबर आहे. आता चहा पण घेऊन बघा आणि टेस्ट सांगा. बाळ जरा इकडे या. काय ग इथे हे ठेवायला येतं. मग मला आहे की दाबेली छान पॅकिंग वगैरे केलेत. आता बघूया, टेस्ट करून बघूया. मस्त, चांगला आहे. तर आता आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या समाधीकडे आणि त्याच्याच पलीकडे आहे चोळप्पा महाराजांचं वाडा मठ. आरती व्हायला, आरती.
सनसेट. तर आम्ही मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो. दर्शन वगैरे घेऊन आणि सगळं महाप्रसाद मिळाला आम्हाला. महाप्रसाद वगैरे गेलो. आता उद्याच्या काकड आरतीसाठी आता आम्ही तयारी केली. आता फुल सगळं उद्याचं सगळं तयारी करून आता आम्ही झोपणार आहोत. कारण उद्या सकाळी आम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये सकाळी 3 वाजता उठायला लागणार. कारण 3 वाजता उठलो तरीच कुठेतरी आम्हाला काकड आरती मिळणार. त्याच्यामध्ये आजचा दिवस तर खूप सुंदर होता. मस्त एक्सपिरियन्स होता. सगळीकडे आम्हाला त्याने रिक्षातनं फिरून आणले. सगळं व्यवस्थित आम्हाला दर्शन मिळालं. राहिलं आहे फक्त काकड आरती. So bye bye, good night, thank you and follow for more.